हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला जर कोणी आपल्या आवडत्या पदार्थांची, वस्तूंची, माणसांची, गोष्टींची किंवा गाण्यांची यादी बनवायला सांगितली तर ती यादी किती मोठी बनेल बरं. आणि तेच जर नावडत्या गोष्टींची यादी बनवायला सांगितली तर तेव्हा मात्र आपल्याला आठवायला वेळ लागेल, कारण आपण फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणूनच प्रत्येक विषयाचा आणि खास करून गणिताचा अभ्यास हा आवडीनेच करायला हवा. तेव्हाच तर अभ्यासासोबत छान मैत्री होईल. आणि हाच अभ्यास मैत्रीचा हात घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, बालगीतं, बडबड गीतं, कविता मुलांना खूपच आवडतात. हो, बऱ्याचदा आपल्याला असं सुद्धा पाहायला मिळतं की गोष्टीपेक्षा मुलं गाणी लवकर आणि पटकन शिकतात आणि सादर सुद्धा करतात. हो, आणि म्हणूनच तर आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यास हा बालगीतांचा किंवा गोष्टींचाच देत असतो, कारण यामधूनच त्यांचा भाषा विकास होत असतो. हो ना, त्यांची शब्दसंपदा सुद्धा वाढत असते. करेक्ट. आणि तुला माहितीये मधुलिका, हा अभ्यास दिल्यामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर पालक सुद्धा खुश असतात, कारण मुलांच्या या लाघवी बोलण्यातनं जर गाणी ऐकायला मिळाली, गोष्टी ऐकायला मिळाल्या तर किती आनंद असतो प्रत्येकाला. हो ना, आणि किती मजा येते लहान मुलांच्या आवाजातून हे सगळं ऐकायला. चल मग आज आपण ही मजा लुटूयात, कारण आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की तुम्हाला आवडणारं एखादं बालगीत घरच्यांना म्हणून दाखवा. आणि मुलांनी खूप छान छान गाणी घरच्यांना म्हणून दाखवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच बालगीत ऐकूया त्रिशा कावडे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका चारमोशी, जिल्हा गडचिरोली इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई हेमलता कावडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला बोलूयात आता त्रिशा सोबत आणि तिच्या सुरांमध्ये सूर मिसळूयात. हॅलो, नमस्कार हेमलता ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीकच आहो. आणि कसा सुरू आहे त्रिशाचा अभ्यास? अंगणवाडीत आहे ना. हा, मग तिला मज्जा येते का, गंमत वाटते का अभ्यास करताना? हो, गमतच वाटते. आणि मग घरी कोण कोण घेतं तिचा अभ्यास? तिची ताई मोठी, हा, मी किंवा तिचे पप्पा कोणत्या दिवशी. अरे वा. आणि मग त्रिशाने तुम्हाला एखादं छानसं गाणं, बालगीत ऐकवून दाखवलं की नाही आज? हो, दाखवली ना. अरे वा, छान. दररोज म्हणते शाळेतले वगैरे गाणे. ओके. आणि मग तुम्ही तिला छान छान गोष्टी वगैरे सांगता की नाही रोज? हो हो. व्हेरी नाईस. म्हणजे काय होईल, तिचा शब्दसंग्रह वाढेल आणि कशा प्रकारे सादरीकरण करायचं हे तिला कळेल. हेमलता ताई, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आज त्रिशा सहभागी होतीये, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटत आहे. ओके. कालच म्हटले तिचे पप्पा मुलगी आपली सहभाग घेत आहे, तर छान वाटलं. तिला शिकवली आज. हे कशी थोडीशी लाजारू आहे ना. अच्छा.
अशी बोलते आमच्या सोबत, पण दुसऱ्यांसोबत बोलायला नाही का तिला थोडीशी हे वाटते. हरकत नाही. आहे का त्रिशा आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायलाही आवडेल. हो आहे ना, बोला ना. हॅलो त्रिशा, कशी आहेस त्रिशा? छान. व्हेरी गुड. आणि अभ्यास कसा सुरू आहे तुझा? छान आहे. तुला गाणी ऐकायला आवडतात की गोष्टी ऐकायला आवडतात? आवडते गाणी. कशी आहेस तू? छान. आणि आता काय करतेस? बसून. मग तू आज गेलेलीस का अंगणवाडीमध्ये? हो. तिकडे तुला खूप छान छान गाणी पण शिकवतात का? हो. मग आम्हाला एखादं तिकडे शिकवलेलं गाणं म्हणून दाखव ना, छानसं तुझं आवडतं. एक छोटीशी काटा फुटली, ठुमक ठुमक चाल मेरे, गोरे गोरे हाथ मेरे, ठुमक ठुमक चाल मेरे, गोरे गोरे बाल मेरे, ठुमक ठुमक चाल मेरे, काले काले बाल मेरे. व्हेरी गुड. खूप छान म्हणून दाखवलंस तू आता आम्हाला गाणं. मला सांग की तुला खेळायला पण आवडतं का? हो. मला सांग की तुझा आवडता खेळ कुठचा आहे बरं? घोडागाडी. घोडागाडी आवडते तुला? बरं. तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत आम्हाला सांग बरं. नायरा. हा. नाद्या. हा. कुर्तिका. आरोही. खूपच छान, मस्त. आम्हाला सांग तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? तुमच्यासारखी मारून टीचर बनतो. अरे वा, मस्त. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असंच छान छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, लहान मुलं जशी पटकन बालगीतं आत्मसात करतात ना, तसेच ते अनेक गोष्टी पटकन आत्मसात करतात, ते देखील त्यांच्या नकळत. हो, बरोबर. एकदा का त्यांना व्यवहार कळायला लागला ना, म्हणजे बेरीज वजाबाकीचा, की ते आपोआपच तोंडी व्यवहार करायला लागतात. अगदी खरंय मधुलिका. आणि मुलांचं हे जे वय आहे ना, हे अनुकरण करण्याचं आहे. त्यामुळे अनुकरणातनं ही मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. यासाठीच आपण पालकांना बऱ्याचदा सांगत असतो की सकारात्मक गोष्टी मुलांसमोर बोलत जा, सकारात्मक कृती करत जा, जेणेकरून त्या गोष्टींचं अनुकरण करून ही मुलं आपला अभ्यास सुद्धा लवकरात लवकर आत्मसात करू शकतील. आणि म्हणूनच आपण मुलांना सुद्धा पालकांसोबत बाजारामध्ये फेरफटका मारायला सांगतो, खरेदी करायला जायला सांगतो, कारण त्यामुळे व्यावहारिक ज्ञान सुद्धा मुलांना अगदी सहज मिळू शकतं. हो तर, आणि हेच त्यांना पुढे खूप महत्वाचं ठरतं. आणि हाच विचार लक्षात घेऊन आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना गणिताचाच अभ्यास दिलाय. त्यांना आपण विचारलंय की एक पुस्तक जर 30 रुपयांना मिळत असेल तर 25 पुस्तकांसाठी किती रुपये लागतील? याचं गणित करा, सोडवा आणि आम्हाला सांगा. मुलांनी खूप छानरित्या हे गणित सोडवलेलं आहे आणि उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया मनस्वी पारधी या जिल्हा परिषद शाळा देवलवाडी इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा पालघर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई रंजना पारधी यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण मनस्वी सोबत. नमस्कार रंजना ताई. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले आहेत, मस्त. तुम्ही कसे आहेत? आम्ही पण एकदम मस्त, मजेत. आणि कसा सुरू आहे मनस्वीचा अभ्यास? तिचा मस्त बऱ्यापैकी आता अभ्यास चालू आहे. तिला अभ्यास करायला आवडतो की खेळायला खूप आवडतं? दोन्ही तसे, म्हणजे ती करते, अभ्यास पण करते टायमाशीर आणि खेळायला पण जास्त. मातीची भांडी बिंडी बनवायला तिला जास्त आवडते. अरे वा, मस्त. मग आता आम्हाला सांगा की मनस्वी मधला असा एखादा गुण जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. पण ती थोडीशी कशी मस्ती जास्त आहे थोडी. आणि सांगितलं तर म्हणजे शिस्तप्रमाणे ऐकते. शाळेतलं जे काय असेल ते सांगते. आता ह्या दुसऱ्या मॅडम येतात, त्यांनी जे काय अभ्यास सांगितलं ते पण ती म्हणजे व्यवस्थित करते. आणि मोबाईलवरती आयडिया व्हिडिओ आपले आहेत ते दाखवतात, त्याप्रमाणे म्हणजे आम्ही घरी पण घेतो. माता असतात
4-5 आम्ही. अरे आणि वा. त्यांची पण मुलं असतात. आम्ही घेतल्यानंतर त्यांचा मुलाचा पण खेळ चालू असतो की एक आई बनते, दुसरी मुलं बनवतात. म्हणजे जसं आम्ही करतो तसं त्यांचं पण चाललेलं खेळतात. असते. किती छान, मस्त. म्हणजे मुलं तुमचं अनुकरण म्हणजे करतात. आम्हाला पण आवडते का चल आपण जे घेतो तेच मुलं पण आपली क्रिया करतात. बरोबर बरोबर. पण मग हे सगळं तुम्हाला बघून छान वाटतंय का? हो हो, फार आनंद होते. म्हणजे वा. आम्ही आता त्या मॅडम वगैरे येतात त्यांना सांगते की अजून काही अशी माहिती असली तर आम्हाला पोचवा, म्हणजे आम्ही मुलांपर्यंत पोचवूया. नक्कीच म्हणजे नक्कीच. अजून आणि त्यांचा अभ्यास पण मस्तपैकी म्हटलं चांगलं होईल. म्हणजे पुढे शिकल्यानंतर त्यांना 10वीला प्रॉब्लेम नाही होणार जास्त. अगदी बरोबर. आणि 10वी नंतर सुद्धा एक नवं काहीतरी त्यांना शिकता येईल. त्यांच्या मनात शिक्षणाची भीती राहणार नाही मुळात. हो. आणि बरोबर. म्हणजे आवडीने करतात तर आम्हाला पण बरं वाटते. म्हणजे कसं पुस्तकातूनच नाही तर आपण खेळातून पण घेऊ शकतो. तर आम्हाला पण आवडते, म्हणजे आम्हाला पण खेळायला भेटते, आम्हाला पण बालपण भेटते. बरोबर. आणि मग तुम्ही मी पण त्यांच्यात चिखलाची भांडी किंवा चिकटकाम किंवा रंगाचे असे वेगवेगळे आकार काढून हे करतो. तर आम्हाला पण म्हणजे मजा येते. बरं, मग तुमच्यापर्यंत निपुण महाराष्ट्र, निपुण भारतचे व्हिडिओ पोहोचतायत का? आयडिया व्हिडिओ? हो 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 हो, पोचतात. मग तुम्हाला त्याचा पण उपयोग होतोय का मुलांना शिकवताना? हो, बघतो आम्ही, त्याच्यानुसार पण आम्ही घेतो. मग आमच्या पद्धतीने पण थोडंसं अलग पण घेतो. अच्छा, छानच. तुमचा शाळेत असतानाचा आवडता विषय कुठला होता? मराठी आवडत होता. मग आता मराठीचा जेव्हा तुम्ही अभ्यास घेता मनस्थिती, तेव्हा तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आठवतात का? हो हो हो, मला म्हणजे 2 तसे विषय आवडत होते, जास्तीत जास्त मराठी आणि इतिहास. ओके. ते अजूनपर्यंत म्हणजे त्यांची पुस्तकं घेतली की मला माझी आठवण यायची का आम्ही शाळेत होते, आम्हाला मॅडम असंच शिकवायचे. आता आम्हाला सांगा की मनस्वी मधला असा एखादा गुण जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. तिचं म्हणजे आता ती कशी शाळेतून आल्यावर व्यवस्थित म्हणजे आपली बॅग वगैरे ठेवते, कपडे व्यवस्थित काढून ठेवते, स्वतःचे हातपाय वगैरे मग धुवून, आणि भूक लागली असेल तर स्वतःच जाऊन म्हणजे जेवण वगैरे घेते. माझ्याकडे काही जास्त मागत नाही, म्हणून मला म्हणजे बरं वाटते का चल माझी मुलगी आता थोडी मोठी झाली, समजदार झाली, म्हणजे स्वतःच स्वतः करते, म्हणजे मला पण बरं वाटते. बरोबर. एक स्वावलंबी बनू पाहते ती, स्वतःचं का होईना पण स्वतःचं काम करते ती. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. आता आम्हाला मनस्वी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे. हॅलो हॅलो मनस्वी, कशी आहेस तू? बरी आहे. आणि आता काय करत होतीस तू? शाळेमधनं आल्यावर अभ्यास करत होती. बरं. आणि आम्हाला सांग, तुला अभ्यास करायला आवडतो की कंटाळा येतो? आवडतो. आणि तू रोज शाळा हा खेळ पण खेळतेस ना? आई कसं शिकवते? हो. मज्जा येते तसं खेळायला? हो. दरवेळेला शिक्षिका कोण होतं मग? मी किंवा आमचे मित्र मैत्रिणींनी. अच्छा, मस्त. बरं, मला सांग, तुझा आवडता विषय कुठला आहे? मराठी. हो, पण आजचा आपला अभ्यास गणिताचा आहे का? केलास का मग तू? हो. गणिताची भीती वाटते की नाही वाटत? वाटते थोडी. थोडी वाटते. मग आता गणिताचा अभ्यास करूया आणि भीती आपण पळवून लावूया. चालेल? चालेल. मग आता आम्हाला सांग, जर एक पुस्तक 30 रुपयाला मिळत असेल तर 25 पुस्तकांना किती रुपये लागतील बरं आपल्याला? जर 25 पुस्तकांची किंमत काढली तर पहिला गुणाकार करायला लागेल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणजे आपल्यामध्ये मांडलं तर एक पुस्तक 30 रुपयाला मिळत असेल तर 25 पुस्तके 750 रुपयाला मिळतील. बरोबर. म्हणजे तू गुणाकार केलास. बरोबर. 25 गुणिले 30. व्हेरी गुड. आता मी तुला एक दुसरा प्रश्न विचारते गणिताचा. जर 1 फूटपट्टी 15 रुपयाला मिळत असेल, 1 फूटपट्टी 15 रुपयाला मिळत असेल तर अशा 10 फूटपट्टींची किंमत किती होईल? 150. व्हेरी गुड. हुशार आहे मनस्वी, पटापट उत्तरं देते. बरं, तू आता आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? हो. मग तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. चालेल. एक होती मुलगी, तिचे नाव लीला होते. ती 4थीत होती. भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढायची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोला. दुखेल तुझा गळा. सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली.
तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीला म्हणाली, मग खा की. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ. पण नदी अशी बोलणार. खूप छान तू आता आम्हाला वाचून दाखवलंस. आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर व्हायचं स्वप्न. अरे वा, खूपच छान. आणि तुला डॉक्टर व्हावं असं का वाटतंय? आम्हाला आता मराठीमध्ये पण शिकवतात, काही म्हणजे माहिती पण देतात. खूपच छान, मस्त. मनस्वी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय. बघ ना, मुलं तोंडी हिशोब किती पटापट करायला लागली आहेत. हो तर. जसे ते गोष्टी सांगतात ना, तसेच ते आता हिशोब सुद्धा करायला लागलेत. आणि हीच तर किमया आहे आपल्या शाळेची. कठीण वाटणारा अभ्यास सुद्धा अगदी चुटकी सरशी सोपा वाटायला लागतो बघ. चल मग आता आपण मुलांना चुटकी सरशी एक छानशी गोष्ट ऐकवायची का? हो, ती तर ऐकवायलाच पाहिजे. त्याशिवाय पुढचा अभ्यास कसा होणार पटकन? आयुषी आणि खार. आयुषी 6 वर्षांची होती. तिच्या घरी एक कुत्रा पाळला होता. त्याचं नाव मोती. आयुषी शाळेतून आली की मोतीला घेऊन बागेत खेळायला जात असे. तेथील एका झाडावर कधी कधी खारुताई दिसायची. ती दिसली की आयुषी खूप खुश व्हायची. एके दिवशी काय झालं, मोतीने खारुताईला खेळताना पाहिलं आणि तो लागला खारुताईच्या मागे. खारुताई घाबरून इकडे तिकडे धावत होती आणि मोती भुंकत खारुताई मागे धावत होता. आयुषी ओरडली, मोती मागे फिर. मोती थांबला. त्याबरोबर खारुताई झाडावर पळाली. आयुषी मोतीला म्हणाली, नको रे खारुताईच्या मागे लागू, ती किती छोटी आहे. जसं काही आयुषी काय म्हणतीये ते समजत असल्यासारखं मोती ऐकत होता. एक दिवस आयुषी गॅलरीत अभ्यास करत बसली होती. अचानक तिला खालून आवाज येऊ लागले. तिने पाहिलं तर सोसायटीतील लहान मुलं खारुताईला दगड मारत होती. आयुषी अभ्यास सोडून खाली पळाली. पण ती खाली पोचेपर्यंत मोतीने भुंकून भुंकून मुलांना पळवून लावलं. मोती खारुताईकडे बघून शेपूट हलवत उभा होता. खारुताई मोतीकडे प्रेमाने पाहत होती. जशी काही खारुताई मोतीचे आभार मानत होती. आयुषीने मोतीच्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाली, किती शहाणा आहे माझा मोती. बघ मधुलिका, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठला ना कुठला तरी गुणधर्म हा दडलेलाच असतो, फक्त तो आपल्याला शोधायला लागतो. अगदी बरोबर तू म्हणतेस ते. प्रत्येक मुलामध्ये सुद्धा काही ना काहीतरी गुणधर्म आहेत. म्हणूनच आपण पालकांना सुद्धा विचारतो, तुमच्या मुलामधली अशी एक खास गोष्ट आम्हाला सांगा जी तुम्हा सगळ्यांना आवडते. आता हे झालं मुलांच्या बाबतीत. गोष्टींच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये एक गुणधर्म असतो, एक बोध दडलेला असतो आणि तोच आपण शोधून काढायचा असतो. पण जेव्हा हे विज्ञानाच्या बाबतीत घडतं तेव्हा मात्र आपल्याला धातूंचे गुणधर्म ओळखायचे असतात. अरे हो, खरंच की. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये गुणधर्म हे दडलेले आहेतच आहेत. बरोबर. त्यामुळे आज आपण धातूंची सुद्धा सकारात्मक बाजू लक्षात घेणार आहोत, त्यातले गुणधर्म ओळखून. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की धातूंचे गुणधर्म कोणते आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. आता मुलांनी धातूंची अधातूंची माहिती मिळवली आहे आणि आपल्याला सुद्धा उत्तरं व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ऐकूयात काही धातूंच्या गुणधर्मांबद्दलची माहिती. नक्कीच.
मुलांनो, आपण आपल्या रोजच्या जीवनात धातूंच्या विविध वस्तू वापरत असतो. धातूपासून बनवलेली भांडी आपण स्वयंपाक करण्यासाठी वापरतो. तसेच आपण छान दिसावे म्हणून सोने, चांदी या धातूचे दागिने वापरतो. आपली वाहने, फर्निचर इतकेच काय, कुलूप, बिजागऱ्या, कड्या याही धातूच्याच असतात. धातू व अधातू या संज्ञा संपूर्णपणे मूलद्रव्याशी संबंधित आहेत. मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे 3 प्रकारात केले जाते. हे तुम्ही यापूर्वी अभ्यासले आहे. तर सांगा बरं, मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात केले जाते? सर, धातू, अधातू व धातू सदृश. बरोबर. धातू, अधातू व धातू सदृश या 3 प्रकारात मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले जाते. बरं, आता तुम्ही मला सांगा, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू, अधातू वापरतो? सर, ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड, स्टेनलेस स्टील हे धातू, तर क्लोरीन, ऑक्सिजन, आयोडीन हे अधातू आपण रोजच्या जीवनात वापरतो. अगदी बरोबर. जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्ये, संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले असतात. तर आता आपण धातू, अधातू व धातू सदृश याविषयी अधिक विस्ताराने माहिती अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण धातूची माहिती करून घेऊया. धातू हे उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात व त्यांच्या चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. धातू हे तन्य असतात, म्हणजेच धातूंच्या ओढून तारा तयार करता येतात. धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच केटायन निर्माण करतात. सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे धातू आहेत. आता आपण धातूंचे गुणधर्म पाहूया. धातूंचे भौतिक गुणधर्म भाग 1. धातूचे अवस्था, तेज, कठीणपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक व उत्कलनांक आणि नादमयता असे विविध गुणधर्म आहेत. तर सर्वप्रथम आपण धातूंच्या अवस्थेविषयी माहिती घेऊया. 1. अवस्था. धातू हे आपल्याला स्थायू अवस्थेतच दिसून येतात. मात्र काही धातू हे धातूच्या या अवस्थेला अपवाद आहेत. जसे गॅलियम सारखे व पाऱ्यासारखे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. मला सांगा, जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा डॉक्टर ताप मोजण्यासाठी तापमापी वापरतो. तसेच रक्तदाब मोजण्यासाठी रक्तदाब मापक वापरतो. त्यामध्ये कोणता धातू असतो? सर, पारा हा धातू असतो. छान. तापमापी किंवा रक्तदाब मापक यंत्राच्या नळीमध्ये राखाडी रंगाचा चकाकता धातू असतो, तोच पारा. शरीराच्या तापमानामुळे किंवा रक्तदाबाच्या चढ उतारामुळे तो प्रसरण पावतो. 2. तेज, चकाकी. तुम्ही धातूचे भांडे लिंबाने किंवा राखेने घासलेले पाहिले आहे का? घासल्यानंतर ते भांडे चकाकते व त्या भांड्यावरून प्रकाशाचे परावर्तन होताना दिसून येते. त्यामुळे धातूंची भांडी ही तेजस्वी दिसतात. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टीलची भांडी, तांब्या पितळेची भांडी. 3. कठीणपणा. तुम्ही ॲल्युमिनियमची, स्टीलची भांडी पाहिली असतील. ती भांडी एकदम कठीण भांडी असतात. सर्वसाधारणपणे जो मूळ धातू असतो तो मऊ नसतो. धातू कठीण असतात. अपवाद सोडियम व पोटॅशियम हे धातू मात्र मऊ असतात व ते चाकूने सहजपणे कापता येतात. 4. तन्यता. तुम्ही धातूंच्या तारा पाहिल्या असतील. तुमच्या घरातील वायर्समध्ये विजेच्या वेष्टणाच्या आतमध्ये विद्युत वाहून नेण्यासाठी ज्या तारा असतात त्या धातूपासून तयार केलेल्या असतात. सोनार दागिने बनवण्यासाठी सोन्याची किंवा चांदीची तार एका छिद्रातून ओढतो तेव्हा ते धातू ताणत जातात व त्यापासून तारा तयार होतात. म्हणून आपण तन्यता हा धातूचा गुणधर्म आहे असं म्हणू शकतो. मंडळी, मुलांचे संगोपन या सेगमेंटमध्ये आज आपल्याला स्मितीन सर सांगणार आहेत की मुलांच्या संगोपनामधले महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत आणि त्याला कशा प्रकारे महत्त्व देणं खूप गरजेचं आहे याविषयी. नमस्कार स्मितीन सर. नमस्कार. मुलांचे संगोपन या सेगमेंटमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मागच्या भागांमध्ये आपण बघितलं की तुम्ही आम्हाला अगदी प्राथमिक टप्प्यांविषयी सांगितलं की अगदी जन्मल्यापासून ते 3 वर्षाचे होईपर्यंत काय काय करणं गरजेचं आहे. पण जसजसं मुलांचं वय वाढत जातं तसं त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींशी त्यांची ओळख होत जाते. काही गोष्टींची आपल्याला त्यांना ओळख करून द्यावी लागते.
तर प्रत्येक टप्पे हे मुळात कसे महत्वाचे आहेत आणि ह्याचं विभाजन कशा प्रकारे केलेलं आहे? सो मुळात आता आपण जन्मापासून ते सुरुवातीची 3 वर्ष याचा विचार करत असताना अनेक टप्पे आपलं बाळ घडत असतं आणि हळूहळू ते मोठं होत असतं. याच्यामध्ये साधारणपणे पाहिलं तर पहिली 3 महिने किंवा पहिले 6 महिने हा एक महत्वाचा कालावधी आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये बऱ्याचशा ज्या मुलांचा वृद्धी आणि वाढ होत असते ती भरभर होत असते. हा पहिला 6 महिन्याचा एक पहिला टप्पा आहे असं आपण समजूया. त्यानंतर 6 महिने ते 12 महिने म्हणजे वर्षभराचं साधारण मूल होईपर्यंत तो एक दुसरा टप्पा आहे असं आपण समजूया. त्यानंतर पहिलं एक संबंध वर्ष जे आहे म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्ष हा जो भाग आहे त्याचा एक तो टप्पा आहे आणि मग दुसरं ते तिसरं वर्ष अशा प्रकारे जर आपण ह्याचे 4 प्रमुख भाग केले जन्मापासून ते 3 वर्षापर्यंत, पहिले 6 महिने, मग 6 ते 12 महिने, त्यानंतर 1 ते 2 वर्ष आणि 2 ते 3 वर्ष, असं आपण त्याचं विभागणी करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचा होणारा विकास, त्यांची होणारी वाढ हे आपण बघू शकतो, मोजू शकतो आणि त्याला त्याप्रमाणे आपण मदत करू शकतो. मग ह्या प्रत्येक टप्प्यावरती मातांनी, आयांनी काय काय करणं अपेक्षित आहे? खरं तर नुसत्या मातांनी एकट्यानेच नाही, संबंध परिवाराने ते केलं पाहिजे. पण विशेषतः आई ह्या कालावधीमध्ये मुलाच्या जास्त जवळ असतं, मूल आईकडे जास्त वेळ असतं. त्यामुळे आईची थोडी जबाबदारी शारीरिक विकासाची, त्याच्या हसण्याची, त्याच्या रडण्याची, त्याच्या स्वच्छतेची आईची जरा जास्त असते. आपल्या समाजाची रचना तशी आहे. त्यामुळे आईने जे काही करायला पाहिजे ह्या पूर्ण कालावधीमध्ये ते मला वाटतं फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ मुलांचा विकास, त्यांची सुरक्षा, त्यांना मिळणारे संस्कार, त्यांच्यावरती होणाऱ्या भावनिक आणि सामाजिक जे संस्कार आहेत ते हे अत्यंत महत्वाचे आहेत. विशेषतः भाषा आणि मुलांच्या बुद्धिमत्तेचा जो विकास होत असतो ह्या सगळ्या बाबतीत मुलांकडे लक्ष ठेवणं, त्यांना त्या प्रकारे काही गोष्टी प्रेरणादायी गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर साधं सामाजिक विकासाचं जर उदाहरण घेतलं की मुलांना पालकांची ओळख होते का, आई वडील कोण आहेत किंवा इतर परिवारातले रोजचे जे चेहरे आहेत, परिचित चेहरे आहेत ते कोण आहेत, ते आल्यावरती त्यांना कळतायत का. म्हणजे सुरुवातीच्या कदाचित पहिल्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त होत आहेत का बघायला पाहिजे. आणि जर कुठं असं दिसलं की एखादी गोष्ट जी मुलांना यायला पाहिजे सर्वसाधारणपणे ती होत नसेल तर त्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जागरूक असणं, सतर्क असणं, आपल्या मुलांच्या विकास आणि वृद्धीच्या दृष्टीकडे लक्ष असणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने मग आपण हळूहळू बघायला पाहिजे की पहिल्या 6 महिन्यामध्ये काय आलं पाहिजे, दुसऱ्या 6 महिन्यांमध्ये काय आलं पाहिजे. तर मला वाटतं त्या गोष्टींकडे आपली जागरूकतेने नजर पाहिजे. विशेषतः ग्रोथ, वाढ जी आहे मुलांची, मुलांचं वजन, मुलांची उंची याचं एक ठराविक मोजमाप आहे की मुलगा असेल तर त्याचं पहिल्या 6 महिन्यामध्ये वजन किती असायला पाहिजे, उंची किती असायला पाहिजे, पुढच्या 6 महिन्यांमध्ये वर्षभरामध्ये किती उंची आणि वजन मुलांनी गाठलं पाहिजे. ह्याचे काही मापदंड आपल्याकडे ठरलेले आहेत आणि त्याची सगळी माहिती आपल्याला आपल्या अंगणवाडी ताईंच्या मदतीने मिळू शकते. खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलासाठी रिपोर्ट कार्ड दिलं जातं आणि त्या कार्डामध्ये त्याची आणि वजन लिहिलं जातं आणि त्यात सुद्धा नोंद असते की तुमचं मूल हे कुपोषित आहे का, तुमचं मूल योग्य प्रकारे त्याची उंची आणि वजन वाढतंय का. अशा सगळ्या गोष्टींकडे जर एक जागरूकतेने आपण लक्ष ठेवलं तर मला वाटतं खूप मोठा फायदा आपल्या मुलांच्या वाढ आणि विकासासाठी होत असतो. तर हे टप्पे लक्षात घेऊया. पहिले 6 महिने, मग 6 ते 12 महिने, पहिलं वर्ष 1 ते 2 वर्ष आणि मग 2 ते 3 वर्ष, असं जर आपण त्याला विभागणी केली आणि त्यानुसार आपण आपल्या मुलांच्या वाढवृद्धीकडे लक्ष ठेवलं तर जास्त बरं पडेल. निश्चितच सर, तुम्ही आता मला हे 4 टप्पे सांगितलेत की 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्ष. तर ही वाढ होत असताना ती अधिक सुखकर व्हावी, सोपी व्हावी किंवा आनंददायी व्हावी यासाठी आपण काही खेळ घेऊ शकतो का किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी करता येणं शक्य आहे? अगदी. आणि आपण त्याच्यासाठी खरं तर घरातल्या वस्तूंचा वापर करून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. म्हणजे साधारणपणे आकाराच्या बद्दल जर तुम्हाला वाटत असेल की 2 ते 3 वर्षापर्यंत आपल्या मुलांना त्याचे आकार ओळखता यावेत, वस्तूंची नावं ओळखता यावीत, तर त्या दृष्टीने आपण आपल्या मुलांबरोबर खेळ घेऊ शकतो, ऍक्टिव्हिटीज करू शकतो. त्यांना सांगताना अगदी म्हणजे फार असं वेगळा वेळ घेऊन त्याच्यासाठी खेळ करत बसण्यापेक्षा येता जाता जर 1-2 वर्षाचं मूल असेल तर त्याला जर आपण सांगितलं की 2 चमचे आणून दे, 1 वाटी आणून दे, तर कदाचित त्याची सवय त्याला लागेल आणि हळूहळू त्याचं रूपांतर त्याच्या गणिताच्या तयारीसाठी होऊ शकतं. सो फार छोट्या गोष्टी असतात. अगदी
म्हणजे अगदी हे तरी अभ्यासाचं मी उदाहरण सांगतोय. समजा आरशामध्ये बघून मुलांबरोबर हसणं, त्यांना ओळख करून देणं की हा कोण आहे, ही कोण आहे. मला असं वाटतं की असे छोटे छोटे खेळ आपण घेतले पाहिजेत. आपल्या सर्वांच्या घरी बऱ्याचशा कार्यक्रमांचे, लग्नाचे, बारशाचे किंवा इतर इव्हेंटचे आपल्याकडे फोटो अल्बम असतात आणि त्याच्यामध्ये आपले इतर नातेवाईक जे सहजा रोज दिसत नाही तसे नातेवाईक सुद्धा त्याच्या फोटोमध्ये असतात. तर तुम्ही बोट ठेवून सांगू शकता की ही तुझी अमुक अमुक ठिकाणाची मामी, ही तुझी इकडची काकी. हळूहळू संवाद साधण्यासाठी तुमच्या घरी असलेलं जे साहित्य आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांचा बोलण्याचा, ऐकण्याचा अशा गोष्टींसाठी त्यांना तुम्ही मदत करू शकता आणि विकास प्रक्रियेमध्ये त्यांना सहकार्य करू शकता. एक आणखीन मला वाटतं की घरातल्या वातावरणामध्ये विशेषतः ह्या लहान वयोगटाच्या मध्ये जन्म ते 3 वर्षामध्ये आणखीन एक हळवा कोपरा आपल्या प्रत्येकाच्या घरी असतो. तो म्हणजे असा की अंगाई गीतांचा फार आपण वापर केला पाहिजे. की गाणी, गोष्टी, गप्पा ह्यामधून मुलांचा जो विकास होतो तो माझ्या मते फार महत्वाचा असतो आणि त्यांचा पाया भक्कम होण्यासाठी प्रचंड मदत या गोष्टींची होत असते. खेळणी, आपण सबंध खेळणी जी वापरतो, दुर्दैवाने आपल्याकडे जरा प्लास्टिकचा वापर खूप वाढलाय आणि एकदम खराब क्वालिटीच्या प्लास्टिकची खेळणी हल्ली मार्केटमध्ये आपल्याकडे मिळायला लागली आहेत. पण लाकडाची खेळणी, चांगल्या दर्जाची एखादी आपण घरी स्वतः बनवलेली वस्तू ह्याचा सुद्धा वापर करून आपण बरंचसं काही मुलांसाठी साहित्य निर्माण करू शकतो, त्यांच्यासाठी खेळणी तयार करू शकतो. आणि जे आपण बनवलेलं असतं त्याच्यामध्ये मला वाटतं आपली थोडी आत्मीयता जास्त असते, मग आपण त्याचा वापर जास्त करून घेतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून मुलांबरोबर त्याचा वापर करून मुलांच्या सर्वांगीण विकासाला टप्प्यानुसार मदत करणं अत्यंत महत्वाचं आहे. स्मितीन सर, अजूनही तुमच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण आपल्याला वेळ दर्शवते की आता थांबा म्हणून. तर आजच्या भागात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सो फ्रेंड्स, एक नक्की, बऱ्याच महत्वाच्या गोष्टींचं महत्व आपल्याला फार उशिराने कळतं. आज तुम्हाला गणिताचा, पाढ्यांचा कंटाळा वाटत असेल, पण पुढे व्यवहार करताना तुम्हाला गणिताचीच मदत होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्हाला असं वाटायला नको की अरे तेव्हाच अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. म्हणूनच अभ्यास वेळोवेळी आणि मनापासून करा. अभ्यास मस्तीचं असंच सातत्य ठेवण्यासाठी आता भेटूयात आपण पुढल्या भागात. स्टे कनेक्टेड. बाय बाय. बाय बाय.